महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना बस स्थानकात तरुणावरती चाकूने हल्ला करणारे 2 संशयित आरोपी सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात। जालन्यातील गांधीनगर भागात राहणारे शेख रौफ शेख मकसूद हे रिक्षाच्या भाड्याकरिता बस स्थानक येथे उभे असताना त्यातील संशयित यांनी संगनमत करून जुन्या भांडणाच्या कारणावरून रौफ शेख मकसूद या तरुणास संशयितांनी मारहाण करीत चाकूने भोकसले असून यामध्ये शेख रौफ शेख मकसूद गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचाराकरिता छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच सदर वाघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, भरत ढाकणे, करतारे आदींनी पथकासह घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेऊन यातील प्रकरणी 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। सर, काही काल घटना झाली, चाकूने कोणाला भोसकले बस स्थानक परिसरात, काय दाखल झालंय सर आपल्याकडे? हो, एक जखमी शेख रौफ शेख मकसूद राहणार गांधीनगर यांना त्यांच्या घरगुती वादातून त्यांचेच नातेवाईक असलेले आफ्ताब उर्फ अत्तू सय्यद अहमद आणि दुसरे आहेत सय्यद सोफियान, दोघे राहणार फुकटनगर जालना यांनी त्यांच्या घरगुती वादातून चाकूने छातीत जीवे मारायच्या उद्देशाने मारून जखमी केलेले आहे आणि त्याप्रमाणे त्यांची दिलेली फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी दोन्ही अटक आहे। जखमींना पुढील उपचार ग्रामीण सरकारी दवाखान्यात भरती आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।